मानस डॉट बॉलने ही सुरुवात होत असताना जिथून पाहायला मिळते दोन्ही संघ जे आजच्या रजनीमध्ये एक एक सामना पराभूत झालेत आणि या मॅच मध्ये एक चांगल्या पद्धतीचा खेळ होणं तो अपेक्षित आहे म्हणून सर्व काही लाभावं लागेल या मॅच मध्ये इथून जर तुम्हाला चांगल्या गतीने धावा जर बनवायच्या असतील तर सुरुवात ही तितकीच महत्वाची आहे आणि ती सुरुवात तुम्हाला अचूकतेने करावी लागेल. खोलवर लिहित आहे सरळ चढी त्यांच्या मागे इथून निघून जाईल डॉट बॉल बॅक टू बॅक डॉट बॉल जो इथून पाहायला मिळतो. पहा मागील मॅच मध्ये विनीतने चांगली गोलंदाजी केली होती परंतु विथ द बॅटने त्याचा परफॉर्मन्स जो कमी झाला तो संघाला अगदी कुठेतरी इन मोमेंटला कमी प्रमाणात पाहायला मिळतोय म्हणून विनीतचं चालणं संघाकरिता हे तितकंच महत्वाचं आहे कारण की या संघाचा तो आयकॉन खेळाडू आहे आणि म्हणूनच विनीतचा जो खेळ जो महत्वाचा असेल तर एकीकडे टीम प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाकडनं अगदी दोन्ही खेळाडूंचं चालणं तितकंच महत्वाचं आहे. पिलच्या वर पोहोच केलं या चेंडूला पॉईंट क्षेत्रात चेंडू निघून जाईल दणदण करीत सीमारेषा पार दीपक वैद्य यांच्या भेटीकरिता हात चौकार 4. सुरुवात चांगली आहे. जयवंत जे 40+ आहेत आणि प्रेक्षकांच्या माहितीकरिता मागील सीझन मध्ये म्हणजे सीझन 3 मध्ये अगदी सिक्सर किंग म्हणून किताब उचलला होता. उमर 40 की लेकिन दिल अभी भी 25 का आणि त्याच दराराने खेळतात आतापर्यंत जयवंत पाटीलचे मैदानावर आपण पाहत आहे. 4 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 4 रन्स ऑन अ कार्ड 4 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. चार धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. सुरुवात जी प्रामुख्याने महत्वाची आहे. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. पावसाळा खेळायचा जरूर शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित आहे. चेंडूची हाताळणी केली जाईल. हो एकाच रुळावर 2 गाड्या धावल्या होत्या. अमोलने यू वेट म्हणून म्हटलं होतं. जयवंत धावत पळत जरूर सुटले त्या दिशेने आणि अखेरकार अगदी मागे धाडलं गेलं. जर चेंडू हातामध्ये आला असता किंवा विसावला असता तर तशी पैकी झाली असती ना निश्चित स्वरूपाने कुठल्या ना कुठल्या तरी फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं परंतु थोडीशी नशिबाची साथ मिळाली. थँक्यू सो मच म्हटलं असेल जयवंत देखील बाल बाल बच गए. डॉट बॉल येईल. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 4 या अंकांवर हे धाव फलक जे पाहायला मिळतंय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून अद्याप शिल्लक असेल. 4 रन्स ऑन अ कार्ड 4 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. चांगली गोलंदाजी विनीत पाटीलकडनं जिथून पाहायला मिळतंय. थोडीशी मेहनत आहे ना ती तुम्हाला थोडीशी इथून जास्तीत जास्त लावावी लागणार आहे. क्रिकेटचा खेळ हा क्षमतेनुसारच पुढे जात असतो आणि ती क्षमता आणि त्या क्षमतेचं प्रदर्शन तुम्हाला योग्य वेळेवरच करावं लागेल. 4 धावा आतापर्यंत ज्या स्कोर कार्डवर अर्जित आहेत. चांगली गोलंदाजी. टॉप एज उडाला गेलाय. थोडेसे ब्लाइंड झाले हा पटका खेळत असताना आणि झेल खाली पुन्हा एकदा मिस्टेक घटित झाली. पंकज होते झेल खाली आणि पंकज कडे मिस्टेक. जीवनदान मिळाले पुन्हा एकदा जयवंतला. एका मागोमाग एक अगदी जीवनदान हे इथून पाहायला मिळतात. पहा थोडंसं कॉल देणं हे तितकंच गरजेचं होतं आणि कुठेतरी आपण म्हणताय की क्रिकेटच्या पटलावर कॉल देणं ते तितकंच गरजेचं आहे. कॉल मिस कॉल मध्ये परावर्तित. पहा जर चेंडूपर्यंत आलेच नाही कुठेतरी शरीरापासून दूर झेल घेण्याची त्या दिशेने प्रदर्शनी जी पाहायला मिळाली. जीवनदान मिळाले. 5 या अंकांवर धाव फलक. सॉफ्टहँड केला हलक्याच्या हाताने फक्त आणि फक्त दिशा दर्शवली जाते. रिक्स घेण्याचा मानस नाहीये. विनीतच्या अगेन्स्ट एक सिंगल शेवटच्या अंतिम चेंडूवर पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाची धावसंख्या 6 रन्स ऑन अ कार्ड फॉर नन. सुरुवात सांभाळून झालंय परंतु या सांभाळून असलेल्या सुरुवातीला परावर्तित करावं लागेल एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने. अजूनही दोन्ही फलंदाज सुखरूप आहेत जरूर परंतु विनीतने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. पण असं नाहीये की अगदी त्याने संधी देखील निर्माण केली होती ती संधी उचलता आली नाही. जीवनदान मिळालं. एकामागोमाग एक रनआउटचा चान्स देखील तो मिस केला कारण की दोन्ही खेळाडू तितकेच ताकदीचे आणि दोन्ही खेळाडू एकमेकांसमवेत सातत्याने खेळत असतात म्हणजे ते कॉम्बिनेशन देखील प्रॉपरली असणार आहे म्हणून त्या कॉम्बिनेशनला थोडंसं रोखणं हे गोलंदाजी करणारा संघ अर्थातच टीम यशमित 11 कासकोपरी संघाकरिता तितकीच महत्वाचं असणार आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि यश या गोलंदाजाला आणलं गेलं. 6 या अंकांवर धाव अधोरेखित आहे. 6 रन्स ऑन अ कार्ड. आज तिसरी रजनी. 20 मे पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा हा 4था सीझन. मागील 3 सीझन अतिशय सुरेख पद्धतीने आपण पाहिले ज्यामधील 2 सीझन सुरुवातीची जी डे फॉर्मॅट मध्ये आपण पाहिली.
मागील सीझनचे रजनी स्पर्धा आणि यंदाचं सीझन देखील रजनी स्पर्धेमध्ये अंडर फ्लड लाईट प्रकाश झोतामध्ये हे संपूर्णपणे स्पर्धा रंगत असताना आणि विशेष करून आपण म्हणू शकाल की यंदाच्या सीझनमध्ये नवीन चेहरे जे आपल्याला पाहायला मिळालेत, नवीन संघ आणि परिपूर्ण खेळ हा प्रत्येकाकडनं करण्याचा प्रयत्न देखील विशेष करून राहिलाय. यश पाटील आपण पाहता या सेकंड पॉवर प्लेच्या षटका गणिक अक्रॉस पाटने खेळण्याचा मानस थोडासा बैठकी स्ट्रोक जरूर खेळायचा होता. ही जी लेंथ आहे ती थोडीशी स्लॉक स्वीप करीता नाही मी तर म्हणेन, कारण की चेंडू आउटसाइड ऑफ होता, थोडासा हलकासा लेट स्विंग आणि बाउन्स देखील होता. चेंडूला थोडंसं तुम्हाला कव्हर करावं लागेल, चेंडूपर्यंत थोडंसं पोचावं लागेल स्ट्रोकला एक्झिक्यूट करण्याकरिता आणि स्ट्रोक एक्झिक्यूट होऊ शकला नाही. सरळ चेंडू त्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता जी पाहायला मिळते. 6 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. यश पाटील कशा पद्धतीची इथून गोलंदाजी हाताळेल, सुरुवात तर चांगली झाली. सरबाटचा उपयोग केला जाईल परंतु हा फटका फसेल. विनीत आता लॉंग ऑन आणि विनीतचं जे नातं आहे ना ते थोडंसं अनोखंच आहे. मला अजूनही आठवते सीझन 1 मध्ये ज्या वेळेस षटकार चेंडू जात होता तिथून विनीतने टाकलेला तो डायव्हिंग एफर्ट घरंगळत तो झेल घेतला, तो नुसता झेल नव्हता तर ती मॅच होती आणि तिथून ती रील व्हायरल देखील झाले होते. आता विनीतने पुन्हा एकदा ते एफर्ट्स दाखवले, गुड एफर्ट्स, विकेट मिळाली, फलंदाजाला बाद व्हावं लागेल, गॉन. थँक्यू. आणि या एफर्ट्स करिता पहा जे संघ मालक आहेत विद्यमान महेशजी पाटील यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज. म्हणून मी म्हटलं की लॉंग ऑन यशमित कडनं आणि विशेष करून यशमित देखील आहे त्याच्या नावावर संघ 200 रुपयांचा कॅश प्राइज. कारण की हे तिसऱ्यांदा घटित झाले लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. विनीतने आतापर्यंत डायव्हिंग एफर्ट्स करणं 3 झेल घेतलेले आहेत. 6 अंकांवर धावफलक जदोरीकीत आहे. एक धक्का जो आतापर्यंत इथून बसला गेलाय. 1.2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. नव्यानं बॅटर पारसला थोडंसं इथून प्रमोशन दिलं गेलं आणि वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये जो मैदानावर इथून पाहायला मिळतोय तो आलाय मैदानाच्या दिशेने. पारस याला आपण पाहताय. 6 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज, जास्त संत होऊ नका. 6 अंकांवर धावगती. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पारस जसा आला पारसचं स्वागत भीमरने केलंय आणि परिपूर्ण म्हणू शकाल की आय लेवल सेट करण्याकरिता अशाच पद्धतीचा चेंडू हवा होता पारसला. इट्स अ भीमर बॉल, नोचा इशारा, अतिरिक्त धावेंचा सहारा, चौकार. कंट्रोल सुटलं यस यावेळेस. कंट्रोल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, कंट्रोल तुमच्या वैयक्तिक शब्दांवर आणि कंट्रोल तुमच्या खेळाच्या माध्यमानं हे तितकंच गरजेचं आणि महत्वाचं आहे. नेल्सन आकडा जो गाठला जातो 11 अंकांवर धावफलक आणि फ्रीडचे सिग्नल हे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. सायरन वाजला गेलाय. थोडंसं इथून स्वातंत्र्य असेल आता फलंदाजाला. फ्रीडचे सिग्नल जो मैदानाच्या दिशेने ऑन होईल. 11 अंकांवर धावगती. ऑन साइडला खेळला गेलाय. चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत. चेंडूची हाताळली. थोडंसं फंबल जरूर झालं. ओहो, डेंजर झोन कडे जरूर होते पारस. परंतु फेकी जर अधिकतेने चांगली झाली असती ना तर निश्चित स्वरूपाने पारस प्रेम मध्ये देखील नव्हते. परंतु धावत पडत या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 13 अंकांवर. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेला. 1.3 चेंडूंचा खेळ जो इथून अद्यापच झालाय. सिच्युएशन थोडीशी इथून फसले जरूर, परंतु या जो नो चेंडू आला ना त्याने मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालंय जरूर. क्रिकेट हा खेळच मोमेंटमचा आहे. कधी मात्र सिच्युएशन इक्वेशन दोन्ही गोष्टी बदलतील आपण सांगू शकणार नाही. जास्तीत जास्त शफल झाले यावेळेस. खोलवर लेंथ हाताळली. थोडंसं फॉलो देखील केलं यशने. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी आहे. खोलवर लेन ची परिपूर्ण खामोश ठेवण्याकरिता महत्वाची लाईन आहे. आज क्रिकेट किती पुढे गेलं ना तरी देखील अबाधित असणारा चेंडू आणि तो आहे यॉर्कर. आणि यॉर्करचा जो ब्रह्मास्त्र आहे तो यावेळेस गोलंदाजाकडनं देखील यूज केला जातोय. आणि अप्रतिम पद्धतीची लाईन यशकडनं देखील पाहायला मिळाली या चेंडूवर. तोच फटका पुन्हा एकदा परावर्तित करायचा होता जरूर.
अशा पद्धतीचे स्ट्रोक खेळण्याकरिता जी लेंथ आहे ना, ती थोडीशी मिडल स्टंप किंवा डाउन द लेग हवी आहे. फॉलो करून जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न जो विशेष करून इथून पाहायला मिळाला. आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागेच इथून निघून जातोय. निर्धाव स्वरूपाने डॉट बॉल. टेनिस क्रिकेटचा गॉड कृष्णा लक्ष्मण सातपुते सरांना आपण सातत्याने पाहिले अशा पद्धतीचे स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना. तदनंतर अन्नाल्याचा वंडर बॉय प्रशांत घरत यांना देखील आपण पाहिलं अशा पद्धतीचे स्ट्रोक जास्तीत जास्त एक्झिक्यूट करत असताना शफल होऊन पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळला घेतोय. चेंडूच्या हाताळणीची थोडीशी उशिराने झाले जरूर, परंतु बॅकअप येत आहे जीत करणं स्वतः महेश पाटील आहेत त्या दिशेने आपण पाहत आहे. एक सिंगलच्या साह्याने षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ अद्यापत होत असताना धावफलक आहे 14 या अंकांवर 14 रन्स ऑन अ कार्ड. 2 षटक जे इथून समाप्त झाले. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी जी विशेष करून इथून पाहायला मिळाली. विनीतने ती सुरुवात केली. एक डायविंग एफर्टने तो झेल तो देखील विशेष करून पाहायला मिळाला आणि आतापर्यंतची गोलंदाजी चांगल्या गतीने इथून होत असताना पाहायला मिळतंय. परंतु जयवंत पाटील एकीकडे पारस पाटील दोन्ही अगदी विशेष करून विचार विनिमय करत असतील की आता इथून धावसंख्या थोडीशी वाढवायची आहे. ही वाढवली जाईल का? घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक. वळूयात आपण डीजे यशकडे. थँक्यू. 14 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. विनीतला कंटिन्युअसली केलंय आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकाकरिता. इथून चेंडू हवेमध्ये आणि कुठेतरी फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झाला होता जरूर महेश पाटील. आता कुठेतरी इथून मिस्टेक घटित करत असताना जे स्वतः संघ मालक आहेत. पहा जेव्हा वडिलांनी झेल सोडला यशमित स्मिता असे करतोय. हा झेल घेणं तितकंच महत्वाचं होतं कारण की जर फलंदाज इथून सेट झाले ना तर सिच्युएशन आणि इक्वेशन दोन्ही गोष्टी बदलू शकतात. एक सिंगल धावी स्कोर कार्ड वर येईल. सिंगलच्या साहाय्याने धावगती 15 या अंकांवर बाल बाल बच गए असं म्हणावं लागेल. पारस त्या दिशेने जयवंतकडे ती स्ट्राईक आहे. जयवंताला देखील जीवनदान मिळालं त्या अगोदर त्याचा फायदा घेताना पाहायला मिळतील का? या स्टँडच्या मधोमध यावेळेस सापडले गेले. आता नाही. विनीत पाटीलने आपलं परिपूर्ण अगदी म्हणू शकाल की जो खांद्याचा जोर आहे ना तो यावेळेस लावत असताना खोलवरले हाताळली आणि अतिशय वेगाने सुसाट पद्धतीने हा चेंडू रिलीज झाला आणि सरळ चेंडू बॉडी लाईनला आदळत असताना पार्ट लाईनवर आदळला. लेग बिफोर विकेट. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. महेश पाटील कर्णधार त्याला संघाचा आहे आधार. महेश पाटील कर्णधार त्याला संघाचा आहे आधार. सत्यनारायण मैदानावरी सत्यनारायण मैदानावरी नाव त्याच कोरणारे हाय. नाव त्याच कोरणारे हाय. कास कोपरीचा यशमिते इलेवन संघ दमदार खेळणारे हाय. घास कोपरीचा यशमिते इलेवन संघ दमदार खेळणारे हाय. घास कोपरीचा यशमिते इलेवन संघ. थँक्यू यशमित 11 घास कोपरी. यंदाच्या सीझन मध्ये अगदी हा संघ जो नव्याने दाखल झाला आणि चांगल्या पद्धतीने पहिली मॅच जिंकल्यानंतर आजच्या रचनेमध्ये एक मॅच गमावली जरूर परंतु या मॅच मध्ये ते प्रयत्न करत आहे. 15 धावा या स्कोर कार्डवर आहेत. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा आहे. पाड लाईनला हलकीशी लेन. पाड लाईन अलवेज बाद लाईन. पनिशमेंट रूपाने खारीज केलं बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगचं क्षेत्र. एका टप्प्याखेर चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा धीरजच्या बॅटमधनं 4. चार धावा येत आहेत. या चौकऱ्याच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. 2.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. या अंकांवर धाव फलक
अगदी हा चेंडू हाताळल्यानंतर एक जो किस्सा आहे तो विनीतबद्दल त्याच्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत. 19 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. 2 धक्के जे इथून बसले गेलेत. शरापासनं ही लेन थोडीशी बाहेरच्या दिशेने जी इथून पाहायला मिळते आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. मागील सीझनमध्ये विनीत जवळ 2 मॅचेस पराभूत झाला होता आणि तिथून त्याने जे कमबॅक केलं ना ते वाकडण्याजोगे. जाणता राजा खार्डी संघातनं तो खेळत होता आणि तदनंतर मी एक वाक्य म्हटलं होतं की जखमी शेर जो मैदानावर उतरला होता आणि घायल शेर जो सर्वाधिक खतरनाक असतो आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहता विनीतचं कमबॅक जे तितकंच महत्वाचं असेल. वाईटचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळणार. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 20 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे. हलकासा लेट स्विंग तर जरूर होता परंतु लाईन थोडीशी अंपायरच्या माध्यमानं बिलॉंग आहे आणि म्हणूनच इथून पंचांनी पाहिलं की थोडंसं लेट रिॲक्शन आहे चेंडूचं देखील. 20 या अंकांवर धावगती 2-0. ऑन साईडला परावर्तित तर करायचं होतं. इथून वाईटचा इशारा एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव. धावफलक जे जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. चांगली गोलंदाजी हाताळले. एक चौकार आल्यानंतर डॉट बॉल देखील आला. कमबॅक देखील करून दाखवलं परंतु थोडीशी जी लेंथ आणि लाईन यावेळेस भरकटलेली पाहायला मिळते. बॅक टू बॅक वाईट 21. खोलवर लेन ड्राईव्हचा फटका सरळ बाटचा उपयोग केला जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी चेंडू निघून येईल. अगदी त्या दिशेने चेंडूची हाताळली जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जात आहे. चांगल्या गोलंदाजांना तुम्हाला थोडासा रिस्पेक्ट हा द्यावाच लागणार आहे कारण की प्रत्येक चेंडू हा असं नाहीये की तुम्हाला तुमच्या बॅटच्या टप्प्यामध्ये मिळेल. म्हणून क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना अच्छे गेंदो का सन्मान करो बुरे गेंदो का अपमान. थोडंसं कुठेतरी चांगल्या गोलंदाजाला तुम्हाला रिस्पेक्टफुली खेळावं लागेल आणि माइंडसेट हलकासा तुम्हाला जिवंत ठेवावं लागेल या ऑनगोईंग मॅच मध्ये. ऑनसाईडला खेळलाय फटका छान पद्धतीने तर जरूर एक्झिक्यूट केलाय. वैडिश कावकोनं सीमारेषा लगत चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने धावगती 24 या अंकांवर. 3 षटकांचा खेळ जो इथून अद्यावत झालाय आणि प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 या संघाची धावसंख्या 24. लॉस ऑफ 2 विकेट 3 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरित 3 षटकं जी तितकीच महत्वाची असतील कारण की टार्गेट अधिकाधिक द्यावं लागणार आहे कारण की मागच्या मॅच मध्ये फार मोठ्या प्रमाणे म्हणजे जो फरक आहे त्या फरकाने कुठेतरी पराभूत झालेले आहेत संघ आणि म्हणूनच या मॅच मध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी या थोड्याशा अगेन्स्ट न जाताना पाहायला मिळतील. तर इथून प्रयत्न त्याच पद्धतीने तुम्हाला करावे लागणार आहे. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि ब्रेक नंतर आपण 4थ्या षटकाच्या दिशेने वळणार आहोत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. 24 टीम प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 हा संघ आपण पाहता. यशमेत 11 घासकोपरी संघ जो क्षेत्ररक्षण करतोय. 24 या अंकांवर धावगती. त्या 4थ्या षटकाकरिता आनंदला आणलाय. हा फटका पाहू शकाल की थोडासा हवेमध्ये जरूर होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले आपल्या परीने परंतु जोपर्यंत अगदी काऊ कॉर्नर सीमारेषा लगत धावत पडत आले मिडॉन क्षेत्रामध्ये फील्ड केलं चेंडूला आणि 2 धावा ज्या स्कोर कार्डवर मिळणार आहे त्या दुरीच्या साहाय्याने धावगती 26 या अंकांवर. हे धावफलक जे इथून पाहायला मिळतंय. आनंदची गोलंदाजी ही तितकीच महत्वाची असेल कारण की या स्पेलमध्ये कुठेतरी अगदी सामना थोडासा बदलू देखील शकतो. म्हणूनच इथून ही गोलंदाजी तितकीच महत्वाची असेल. पारस अजूनही मैदानावर तग लावून आहे. धीरज एकेंडे 9 धाव्यांवर जरूर खेळतोय. क्लीन बोल्ड विकेट टू विकेट गोलंदाजी. आनंदच्या चेहऱ्यावर आनंद असंच म्हणावं लागेल. गडी बाद गॉन. थँक्यू. विकेट मिळत असताना पहा विकेट टू विकेट गोलंदाजी. हलकासा कट झाला चेंडू
आणि काय जबरदस्त गोलंदाजी. आनंदकडे पाहिल्यानंतर असं वाटणार नाही, की या पद्धतीची गोलंदाजी तो करू शकतो. म्हणून क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना, कधी काय अनुचित घटित होईल, कधी उचित घटित होईल आणि ते आपण सांगू शकणार आहे. म्हणून क्रिकेट हा खेळच असाच आहे गमतीशीर. कधी क्रिकेट तुम्हाला जास्तीत जास्त वर घेऊन जाईल आणि तितक्याच वेगाने खाली देखील घेऊन येईल. आणि म्हणूनच तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे आहात यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे तितकंच महत्त्वाचं. तुमचा खेळ, खेळातील कौशल्य, तुमच्यामध्ये दडलेलं टॅलेंट आणि त्याचं योग्य त्या वेळेवर झालेलं प्रदर्शन या तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. 26 या अंकांवर धावगती. स्वप्नाने केला हलक्याशा हाताने फक्त आणि फक्त पुश केलं जातं या चेंडूला थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फील्ड केलं जाईल. फेकी जीत कलेक्शन करतोय. एकच धाबेवर समाधानी राहावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचलेलं 27 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे आणि 3 धक्के जे आतापर्यंत बसलेत. 3.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. धावा देखील आल्यात परंतु मध्यंतरी विकेट देखील गेलेत. आता या सर्व काही गोष्टींमध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य हे आहे की प्रत्येक षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट गेले आणि हेच आतापर्यंत गुरु दर्शवत असताना मागील षटकामध्ये देखील दुसऱ्या चेंडूवर विकेट गेली. त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये देखील दुसऱ्या चेंडूवर विकेट गेली. या षटकामध्ये देखील दुसऱ्या चेंडू गणिक विकेट गेली. खेचून मारण्याचा मानस तर जरूर होता. पंचांकडे पहा, लाऊड अपील करतात. पंकजची अपील पहा, ज्यामध्ये जास्त उत्साह आहे, आत्मविश्वास थोडासा कमी. कारण की चेंडू आणि बॅटचं कनेक्शन हे जवळ लांबवरचं नव्हतं. पहा, टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र जो वळण घेतला होता असं वाटलं की कुठेतरी पंकजला की टॉपेज किंवा हलकीशी एज लागले आणि जिथून अपील पाहू शकाल आपण जास्तीत जास्त आहेत. आणि गोलंदाजाचे रिएक्शन पहा. त्यानंतर गोलंदाज हलकासा स्मित असे करतोय. डॉट बॉल. मोठा प्रहार जरूर येईल आता. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन तर जरूर जुळलंय. मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा पार निघून जाईल. 6 धाब्यांकरिता षटकार. थँक्यू विद्यमान अक्षयजी धुळे साहेबांच्या माध्यमानं कॅश प्राइज लागलं जात आहे. दीपक भुरकुंड करिता अगदी प्रत्येक षटकाराकरिता आता 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. षटकार आलाय पारसच्या बॅटमधनं आणि पारसने जसा षटकार खेळला ना, यशने अगदी ते देखील गाणं लावलं. 33 या अंकांवर धावगती जिथून अधोरेखित आहेत आणि 3 धक्के जे जवळ बसले गेले. 3.5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगल्या गतीने आता या षटकाकडे एक धाबा बनत असताना 9 धाबा खर्च केल्यात आनंदने. चांगलं षटक जरूर आहे परंतु फिनिश चांगला करावा लागेल. 9 धाबा जरूर दिल्यात या षटकाकडे. पारस पाटील एकीने 8 चेंडूकडे 14 धाब्यांवर खेळतो आणि लय मिळाले पारसला देखील. 33 या अंकांवर धावगती. आता या स्ट्रोक करिता रेडी होते. काय फटका सजवला. व्हॉट अ शॉट. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मॅक्सिमम. षटकार 6. व्हॉट अ शॉट. अप्रतिम पद्धतीचं कनेक्शन जुळलं. फॉलोइंग स्वीपच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि काय कनेक्शन जुळलं. अप्रतिम. अधिकच उंच, अधिकच लांब आणि धावगती 39 या अंकांवर. पॉवर प्ले मध्ये परिपूर्ण पकड होती परंतु पॉवर प्ले नंतर अगदी ती पकड थोडीशी सैल जरूर झाले. म्हणजेच कुठेतरी ज्या मिस्टेक घटित झाल्यात ना क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं आता त्या मिस्टेक थोड्याशा महागात पडत असताना 39 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे 39. 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चला घाई करा. 4 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. अजूनही 2 षटकांचा खेळ जो इथून शिल्लक आहे. कारण रन पहा आपण 9.75च्या गतीने धावा येत आहेत आणि एकंदरीत 39 या अंकांवर. चला पंच दर्शवतायत. चेंडू हवाय. चेंडूची पूर्तता करायची आहे. 39 या अंकांवर धावफलक आणि चांगल्या गतीने धावा जरूर आल्यात. मागील षटकाकडे का आनंदाने आपण पाहू शकलात की सुरुवात चांगली केली होती परंतु अंजाम ज्याची मी उल्लेख नाही केली तो अंजाम मिळू शकला नाही आणि बॅक टू बॅक जे षटकार लागले. पारस लयबद्ध झालाय. दीपकचा खेळ पहिल्या रजनीमध्ये आपण पाहिलं दीपकने जवळ 41 धाब्यांची एक इनिंग खेळली होती
आणि त्या इनिंगला कुठेतरी आता थोडंसं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न करायला हवा. आता या मॅच मध्ये देखील दीपकचं चाललं. अक्षयजी धुळे यांच्याकडनं 100 रुपये आहेत प्रत्येक षटकाराकरिता. दीपककरिता कॅश प्राइज लागले. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर सरकून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला जास्तीत जास्त टार्गेट करण्याचा मानस आहे फलंदाजाचा. लेग बायचा इशारा आलाय पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव येईल आणि धावगती 4-0-40 या अंकांवर. प्रकाश मस्कर यांना आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. नेहमीच मोदलपाडा या संघाकडनं खेळत असताना तो एक गाव एक फॉर्मॅटमधनं पाहायला मिळाला. त्याच प्रकाश मस्करला आपण पाहत आहे. 40 या अंकांवर धावगती आहे. आता इथून 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 11 चेंडूंमध्ये अधिक धावसंख्येच्या दिशेने जाण्याचा मानस असेल. ऑफस्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू पीच झाला आणि ऑन साईडला खेळण्याचा मानस जरूर होता. फॉलो केलं गोलंदाज प्रकाशाने यावेळेस. लेग बायचा इशारा पुन्हा एकदा येईल. एक्स्ट्राच्या स्वरूपाने पुन्हा एकदा एक धाव मिळेल. 41-41. दोन्ही फलंदाजांचा तोच मानस की ऑन साईडला जास्तीत जास्त टार्गेट करायचं आहे, कारण की हे फटके फार महत्वाचे असतील. इथून जितक्या धावा बनणार आहेत तितकं कॉन्फिडन्स देऊन जाईल टीम प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाला. फुलटॉस तर मिळाला. यष्टिरक्षक बीट, लॉंग स्टॉप प्रिझन, सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा नोचा. आणि इथून या महत्वाच्या 4 धावा म्हणजेच बोनस रूपाने 5 बहुमूल्य अतिरिक्त धावा. चेक केलं जाईल. पंचांकडनं देखील आता रेफर केलं जात आहे. सो निर्णयाला इट्स बीमर बॉल. आणि जो रिव्ह्यू देखील होता तो देखील इथून समाप्त होईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा महत्वाच्या धावा आहेत आणि या धावा कुठेतरी आता एन मोमेंटला कमी पडणार आहेत, किंवा या धावा ज्या आहेत ना त्या खर्चिक देखील या अगदी इनिंगच्या इथून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सायरन वाजलं गेलंय. साम्य आहे प्रत्येक षटकाकडे. यस पंच काहीतरी दर्शवत आहेत. चेंडूंचा खेळ झालाय 2. या अंकांवर धाव गती जे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय आणि फ्रीडचे सिग्नल जे आता मैदानावर ऑन होतील. पहा, सुरुवात जी थोडीशी शांतपणे झाली होती. ज्या सुरुवातीमध्ये कुठेतरी पावलामध्ये धावा आला नव्हता, कारण की विनीतची गोलंदाजी होती. विनीतचे जे 2 षटकं होती ना ती तितकीच महत्वाची. आणि विनीतचं षटक गेल्यानंतर मागच्या षटकामध्ये जे थोडंसं मोमेंटम शिफ्ट झालं, कारण की पारसच्या बाटमधनं ते षटकार आणि इथून कुठेतरी ज्या मूल्यवान बोनसरूपी धावा मिळत आहेत. 46 या अंकांवर धावगती जिथून पाहायला मिळते आणि 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल प्रकाशला देखील थोडासा प्रकाश आता टाकावं लागेल गोलंदाजीवर, कारण की इथून ह्या लेंथने जर गोलंदाजी झाली आणि एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा आल्या ना तर त्या खर्चिक आहेत. फ्रीडच्या अगदी चेंडू जो हवेमध्ये इथून कुठेतरी लॉफ्ट झाला. ऑन साईडला खेळायचं होतं. टॉपिक जुडाला गेलं. क्षेत्ररक्षक येत आहेत कव्हरच्या दिशेने आणि चेंडूच्या हाताळणी केली जाईल. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा येणार आहेत या दुहेरीच्या साह्याने, या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 48 या अंकांवर. हे धावसंख्या जी पाहायला मिळते. 4.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. खामोशी भरी थोडीशी इथून आपण म्हणू शकाल की आता बॉडी लँग्वेज जी टीम यशवी 11 घासकोपरी या संघाची, थोडस इथून तुम्हाला धैर्य ठेवावं लागेल या मॅच मध्ये. प्रोजेक्टेड स्कोर जर याच गतीने गेले तर 65 दाखवते आतापर्यंत. चांगल्या अगदी गतीने धावा आल्यात मागील काही षटकागणिक. फुलटॉस मिळालाय दीपक बुरकिनच्या बॅटमधनं. ऑन साइड पसंत करतायत आणि स्कोरलाईक क्षेत्रात चढून निघून जाईल दीपकच्या बॅटमधनं. हा पहिला षटकार आणि अक्षयजी धुळे साहेबांकडनं मिळतील 100 रुपये.
थँक्यू. 54 54 या अंकांवर धावफलक जादोरीकीत आहे. धावसंख्या 54 या अंकांवर 4.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. षटकार आलाय. 4 चेंडूगडी 13 धावा खर्चिक ठरले गेले. सुरुवात चांगली झाली होती प्रकाशकडनं, परंतु यावेळेस थोडंसं कंट्रोल सुटत असताना फुलटॉस मिळाला. फुलटॉसवर चांगल्या पद्धतीने खडपूर समाचार. सुरकस बॅट स्विंग तर पाहायला मिळाली, परंतु ते कनेक्शन बनवू शकलं नाही. सरळ चेंडू असत्यांच्या मागे इथून निर्धाव चेंडूची सांगता जी पाहायला मिळते. 54 या अंकांवर धाव संख्या. 12 सेकंडने 10 चेंडूगणिक 20 धाब्यांवर खेळतोय, तर दीपक बुरकुंड ज्याच्याकडे स्ट्राईक आहे 6 चेंडूगणिक 13 धाब्यांवर तो खेळतोय. प्रकाश मस्करचं हे षटक. 5 चेंडूगणिक आतापर्यंत 13 धाबा, ज्यामध्ये एक 9 चेंडू हाताळला, त्यावर चौकार मिळाला. एक मोठा प्रहाराला षटकार. लेफ्ट केला जाईल. वेल लेफ्ट मी तर म्हणेन, कारण की पाहिलं की ऑस्टमच्या बराच बाहेर हा चेंडू पिच झाला आणि कुठेतरी लेफ्ट करत असताना हे कंट्रोल देखील फार महत्वाचं आहे तुम्हाला ॲज अ बॅटर म्हणून. लेफ्ट केलं या चेंडूला. वाईटचा इशारा आला. एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव येईल. 55 या अंकांवर आता चांगल्या स्थितीमध्ये इथून टीम प्रताप ट्रान्सपोर्ट हा संघ पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटचा अंतिम चेंडूवर तगडा प्रहार. निघून जाईल चेंडू सीमारेषा पार. काय फलंदाजी आहे. दीपक बुरपुंड आता लयबद्ध होत असताना पार्टी तो देखील करतोय जॉईंट. 6 धाबा. षटकाची सुरुवात चांगली झाली होती, परंतु अंजाम फलंदाजी करणाऱ्या संघाकरिता चांगला झालाय. हा फटका पिक केलं, बॅकफुटला गेले. त्यानंतर पाहिलं ही लेन थोडीशी आतमध्ये वळत आहे आणि ऑन साईड पसंत करतायत दीपक बुरकुंड, आणि त्या साईडला पुन्हा एकदा आपण म्हणू शकाल खेचून मारला. षटकार 6. परंतु हळूहळू मात्र इथून फलंदाजी जी भरत असताना आणि धावसंख्या 61 या अंकांवर. असंच आहे, प्रत्येक वेळेस तुमच्या मनासारखं होईल असं नाही, म्हणून क्रिकेटमध्ये तुम्हाला ते पेशन्स, थोडेसं धैर्य, गेम प्लॅनमध्ये तुम्हाला वारंवार ते चेंजेस करावे लागतात आणि या सर्व काही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. म्हणून पु ल देशपांडे यांचं ते एक सुंदर असं वाक्य आहे ना, आयुष्यात मनुष्याला ज्या ज्या गोष्टी मनासारख्या जर मिळाल्या असत्या तर आयुष्यात जगण्याला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. म्हणून तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या जोरावर, तुमच्या कष्टाच्या जोरावर हे प्रयत्न प्रामाणिकपणे तुम्हाला करायचे आहेत, कारण की क्रिकेटच्या पटलावर सक्सेसफुल व्हायचं असेल तर इथे कुठलाही पद्धतीचा शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक ठेवावेच लागतील. आता या स्लॉग वर मध्ये एकीकडे थोड्याशा धावा रोखण्याकरिता अगदी पंकजला आणलं गेलंय. पारसकडे ती स्ट्राईक असेल. 61 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. बॅकअप दिल्याने जरूर हाताळलंय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला जोपर्यंत स्टॉप केलं जाईल एक सिंगल धाव हे स्कोर कार्डवर जरूर मिळणार आहे. आता ही जी लेंथ आहे ना ती पारसकरिता अगदी मी तर म्हणेन की जरुरी होती, परंतु त्या लेंथला देखील पिक करू शकले नाही. थोडंसं कुठेतरी आपण बोलू शकाल की जास्तीत जास्त शफल झालंय. थोडीशी बॅट स्विंग वेगाने आली. एक सिंगल धाबेवर समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या साहाय्याने धावगती आहे 62. 65 या अंकांवर लय मिळाले दीपकला आणि ही लय तितकीच महत्वाची आहे. दीपक बुरकुंड 7 चेंडूगडी 19 धाब्यांवर खेळतोय. कद काठी जरूर छोटे आहे, परंतु खेळाच्या माध्यमानं हे कद अधिकाधिक उंच होत असताना इथून पाहायला मिळतं आणि चांगली बॅटिंग आहे. 62 धाबा त्या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. चांगल्या गतीने इथून धावा जरूर बनतायत. स्ट्रॉंग फिनिश त्याची आवश्यकता आहे टीम प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाला. तर यशवंत 11 घासकोपरी संघ कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याकरिता प्रयत्न करेल. खोलवर लेंथ पुन्हा एकदा हाताळली गेले. एक सिंगल धाव जी अधोरेखित झाले. काय डबल करिता येतील. डेफिनेटली वेळ घेतला आणि हा वेळ दोन्ही फलंदाजांकरिता तितकासा पुरेसा होता. क्रिकेटमध्ये जोपर्यंत वेळ आहे त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातातनं निघायला सुरुवात झाली ना, तदनंतर मागे वळून पाहाल तर पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं. या 2 धावा मिळणार आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 64 या अंकांवर. 5.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगल्या गतीने इथून धावा बनत असताना पंकजचा अगदी पुढील बॉल. मोठा प्रहार आणि पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिड विकेटला क्लिअर करणारा दीपक बुरकुंडच्या बॅटमधनं छोटा पॅक, बडा धमाका, षटकार.
थँक्यू. मोठा प्रहार आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. या 6च्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 70 या अंकांवर. काय फलंदाजी होते, अतिशय सुरेख, अप्रतिम आणि बहारदार पद्धतीची ही बॅटिंग जी विशेष करून इथून आपल्याला पाहायला मिळते. सत्तर या अंकांवर धावफलक जादूरी केलं. चला मॅच ऑन करा. विनीतचं म्हणणं आहे की येस्टॅनच्या मागे जाऊन खेळलाय की नाही या गोष्टी चेक करायच्या असतील तर स्ट्रोक एकदम बरोबर आहे. तुमचा 12th मॅन देखील आहे आमच्या समालोचन कक्षेमध्ये. सो या सर्व काही गोष्टी लक्षात असू द्या. पंच देखील त्यांचं काम अचूक पद्धतीने करतायत आणि क्रीज मध्येच आहेत. या गोष्टी आम्ही देखील चेक केलेल्या आहेत. चला मॅच ऑन करा. 70 या अंकांवर धावफलक, धावसंख्या जी अधोरेखित झालेली आहे आणि काय बॅटिंग रंगले, अप्रतिम. तुटून पडल्यात दीपक भुरकुंड. 9 चेंडूगडी आतापर्यंत 27 या अंकांवर. मोठा प्रहार पुन्हा एकदा करायचा. फटका अधिकाधिक उंच गेलाय. स्वतः विनीत या झेल खाली आणि आता चुकी होणार नाहीये. झेल कन्वर्ट होईल. थोडस मोमेंटम हळुवारपणे शिफ्ट झालं होतं जरूर, परंतु यावेळेस विनीतने टिपलेला अतिशय सुरेख पद्धतीचा हा जजमेंट युक्त झेल. विकेट मिळेल, परंतु दीपकने आपलं काम चोख पद्धतीने ते पार पाडलंय. कारण की ज्या स्ट्रॉंग फिनिशची आवश्यकता होती ते इनिंग आली. 10 चेंडूंमध्ये 27 धावा, ज्यामध्ये 3 मोठे प्रहार आले आणि 270चा स्ट्राईक रेट. गुड बॅटिंग बाय दीपक भुरकुंड. थँक्यू. 4 चेंडूंचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय. धावसंख्या 70 या अंकांवर. 5.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तितिक्षला धाडलं गेलंय उर्वरित 2 चेंडूंना सामोरं जाण्याकरिता. इनसाइड आउट खेळलाय जरूर, परंतु हा फटका अधिकाधिक उंच गेलाय. लॉंग ऑफवरनं एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र थोडंसं कव्हर जरूर केलं होतं क्षेत्ररक्षकाने, परंतु झेलला कन्वर्ट करू शकले नाहीत. सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 72 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. काय फलंदाजी झाले प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाकडनं. म्हणजेच जो ट्रॅक आणि कुठेतरी स्ट्राईक रेट वाढवला ना तो वाखण्याजोगे. म्हणजेच पारसला त्याचं श्रेय जाईल. ज्या पद्धतीने दीपकने बॅटिंग केली त्याला हे श्रेय जाईल. आणि यातून आता स्ट्रॉंग फिनिश होईल का. 72 धावा स्कोर कार्डवर आहेत. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन ते यावेळेस पाहायला मिळालं. सरळ चेंडू त्यांच्या मागे इथून निघून जाईल. सो इथून षटकाची देखील होते समाप्ती. पहिल्या इनिंगचा खेळ इथून झालाय समाप्त. 72 या अंकांवर धावगती. टीम प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाची धावसंख्या अर्थातच विजयी होण्याकरिता इथून लक्ष ठेवलं गेलंय 73 या धावसंख्येचं. आणि यशमित 11 घासकोपरी संघाला 73 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. प्रताप ट्रान्सपोर्ट संघाची जी बॅटिंग राहिली, सुरुवात पहा अमोल भगत आणि जयवंत पाटील थोडेसे निराश असतील, कारण की 1 धाब्यांवर अमोल बाद झाले, 5 धाब्यांवर जयवंत बाद झाले. पारस पाटील 11 चेंडूगडी 21 धाबा, अतिशय चांगला खेळ. धीरज वैती 6 चेंडूगडी 9 धाबा आणि दीपक भुरकुंडचा खेळ पहा 10 चेंडूगडी 27 धाबा आणि तितिक्ष पाटीलच्या बॅटमधून नाबाद 2 धाबा आणि एकंदरीत 72 या अंकांवर धावगती. गोलंदाजी अनालायसिस जे आपण पाहता, विनीत ची गोलंदाजी 2 षटकं 16 धाबा, इकॉनॉमी 8, 1 विकेट मिळवली. यश पाटीलची 1 षटक 8 धाबा दिल्या, 1 विकेट त्याने देखील मिळवली. आनंद पाटील थोडासा खर्चिक ठरला, 15 धाब्यांचं षटक, 1 विकेट त्याला देखील मिळाली. प्रकाश मस्करचं षटक जे 20 धाब्यांचं राहिलं, तिथून मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालं आणि पंकज भोईरचं शेवटचं अंतिम षटक 11 धाब्यांचं राहिलं, 1 विकेट आणि 72 धाबा ज्या जवळ पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहताय. ज्या पद्धतीने धाबा बनल्या बॅगनविल आपण पाहताय, चौकार षटकार, तदन सिंगल डबल ज्या पद्धतीने घेतले. आणि जे रेड झोन आपण पाहताय ना, म्हणजे ज्या रेड लाईन आहे त्या चौकाराच्या आहेत. म्हणजेच एक जो चौकार आला थ्रू दी पॉइंट, तदनंतर 2 जे चौकार आले ते म्हणजेच फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि तदनंतर एक जो चौकार आला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आणि व्यवस्थित पद्धतीची बॅटिंग म्हणजेच स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि जवळजवळ ऑन साईडला टार्गेट केलं. स्क्वेअर लेगचं आणि मिड विकेटचं क्षेत्र ते मोठे षटकार जे विशेष करून तुम्हाला पाहायला मिळतात. आणि 72 या अंकांवर धावगती आहे. 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. हा पाठलाग कशा रीतीने होईल
अगदी हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता समालोचन कक्षेमध्ये हळुवारपणे फेरबदल या आपण भरतजी मोरे सरांचा आवाज या ऑनगोईंग सेकंड इनिंग करिता ऐकणार आहोत. परंतु टॉस तो देखील महत्वाचा आहे. टीम जरीमरी डोलिव आणि जांता राजा खारडी या टॉस तो इथून केला जातोय. टीम आई जरीमरी कृपा डोलिव संघ आणि जांता राजा खारडी मंथन यांच्या शुभ असताना केला जाईल टॉस. हेड अँड टेल. टेल असा कॉल आहे आणि टेल. सो टॉस जिंकलाय टीम जरीमरी संघाने. मंथनजी दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि आपण आसनस्थ व्हायचं आहे मुख्य मंचावर. निलेश, जो परफॉर्मन्स राहिला जरीमरी डोलिव संघाचा तो थोडासा अगदी वीक तर आहे, परंतु जे 2 मॅचेस आहेत त्या महत्वाच्या असतील. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पकड मजबूत करायची असेल तर ही मॅच जिंकणं फार महत्वाची भूमिका आहे. निर्णय काय असेल? फलंदाजी. कसं एकंदरीत जो परफॉर्मन्स झाला बॅटिंगच्या माध्यमानं विथ द बॉलच्या माध्यमाने क्षेत्ररक्षण ते थोडंसं कमकुवत जरूर आहे, परंतु या मॅचमध्ये चांगल्या रीतीने केला. माझ्याकडनं शुभेच्छा आहेत. जय, ज्या पद्धतीने तुम्ही देखील खेळताय मोमेंटमने खेळला म्हणून माझ्याकडनं देखील शुभेच्छा. सो टॉसची अपडेट. टीम जरीमरी संघाने टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय निलेशाने, कारण की ही मॅच तितकीच गरजेची आहे. आपण वळणार आहोत थेट समालोचन कक्षामध्ये, जिथे भरतजी मोरे सर या सेकंड इनिंग करिता सज्ज आहेत. धन्यवाद आदेश. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मॅच नंबर 4 नाईट 3 तिसऱ्या रजनीतला चौथा सामना आणि चौथ्या सामन्यामधील पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये धावा बनल्या 75 धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते यशमित 11 गाजकोपरी या संघासमोर. टीम प्रताप ट्रान्सपोर्ट्स या संघाच्या वतीनं कुणी कशा प्रकारे बॅटिंग केली, किती कॉन्ट्रीब्यूट केलं पहिल्या इनिंगमध्ये, यावरती एक नजर टाकूयात. ज्या वेळेला पहिली बॅटिंग झाली त्यावेळेला प्रताप ट्रान्सपोर्ट संघातील पारस पाटील, ज्याचे 21 धावा 11 चेंडूमध्ये आल्या आणि 10 चेंडूमध्ये 27 धावा केल्या होत्या दीपक बुरखुंड याने, आणि त्यामुळे इतकं मोठं धावफलक उभं करता आलं होतं ते प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाला. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना अशा प्रकारे कोण बॅटिंग करतो, कारण 4थ्या ते 5व्या नंबरचा खेळाडू आणि त्यानंतर डायरेक्टली 6व्या नंबरचा खेळाडू ज्याने चांगला खेळ दाखवलाय, इथे टॉप ऑर्डर कशा पद्धतीने रिॲक्ट होतंय. प्रसाद आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. पहिला चेंडू उसळी घेणारा प्रसाद याला खेळण्यासाठी अडचण बनवणारा होता. त्या चेंडूवरती कोणती धाव नाही आली. चेंडू उसळी घेत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने धावफलकाची अमोल भगत यावेळेचा चेंडू जास्त उजव्या बाहेर आहे असं पंच सांगत असताना वळतात आणि सांगतात इट्स अ वाईट. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. अतिरिक्त स्वरूपाची धाव. अमोल भगत बॉलिंग मार्कवरती आहेत आणि त्यांच्यासमोर प्रसाद जाधव. प्रसाद इथून गाजखोपरी संघाला जिंकण्यासाठी त्याच्या बॅटमधून धावा येणं, पंकजची त्याला चांगली साथ लाभणं किंवा पंकजच्या बॅटमधून धावा येणं, प्रसादची त्याला साथ लाभणं. 1 2 3 4 5 5 फलंदाज
हे ॲक्टिव्ह होणं गरजेचे आहेत. खास करून सुरुवातीचे हे 2 ओपनर. पण अमोल भगत एक्सपिरियन्स बॉलर आहे. सीझन बॉलचा चांगला अनुभव त्याच्या पाठीशी आहे. आणि कशाप्रकारे फलंदाजाला रोकायचं हे त्याला चांगलंच माहीत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघा. फटका मारत असताना किती उशिरा किंवा किती लवकर टप्पा पडल्यानंतर लवकर बॅट फिरली. चेंडू मागे निघून गेला आणि कोणत्या प्रकारे धाव येताना दिसत नाहीये. हलकासा टर्न बॉलमध्ये बघायला मिळतोय. कधी गतीनं बीट करतायत, कधी टर्नने बीट करतायत. डॉट बॉल. दोन चेंडू एक धावानी यावेळेला फुल टॉस. टो क्रशर, स्टंप क्रशर. यॉर्करसाठी जात होता आणि यष्टीवरती डायरेक्टली जाऊन चेंडू आपटलाय आणि प्रसाद जाधवच्या खेळीचा अंत झालाय. गॉन. पहिला धक्का यशमी तेलंगास कोपरी संघाला. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पैठण ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. 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 शॉर्ट बॉलने बीट केलं. पहिल्या 3 चेंडूवरती चेंडूला बाहेर काढण्याचा त्याने प्रयत्न केला. पहिल्या 2 चेंडूवरती खास करून तिसऱ्या चेंडूवरती चेंडूला आतमध्ये आणलं. पण गुड स्पॉटवरती चेंडू हाताळला होता आणि पाहिलं की प्रसादची बॉडी लँग्वेज थोडीशी ढिली किंवा लेझी वाटायला लागली. त्याच वेळेला यॉर्कर हाताळण्याचा त्याने प्रयत्न केला. चेंडू डायरेक्टली स्टंपवरती जाऊन आदळला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झालेला नाहीये. विकेट आली आहे. हितेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमोल भगत समोर. बॅटची कडा घेऊन चेंडू दोघांच्या मधून निघून गेलाय. शरीरापासून लांबून खेळले. बॅटचा फेस ओपन केला होता ऑफसाईडच्या दिशेने आणि चेंडू बॅटची कडा घेऊन निघून गेला. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. येत आहे 4 धावा. चौकार. योग्य फटका. गुड स्पॉटवरती पडलेल्या चेंडूला दुरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची गती जास्त ठेवली. बॅट्समॅन फास्ट होता आणि त्यामुळे हा फटका एक्झिक्यूट झालाय 4 धावांसाठी. अगदी योग्य फटका आहे. ज्यावेळेला तुमच्या शरीरापासून लांब चेंडू आहे त्यावेळेला बॅटचा स्विंग फास्ट नसेल तर तुम्हाला विकेटला सामोरं जावं लागतं. स्वतःचा बळी दान करावा लागतो आणि तिथे 4 धावा आल्यात. पायावरचा चेंडू त्याला इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. तोपर्यंत हितेशने 2 धावा चपळ्याने धावून कंप्लीट केला. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? पंकजने तर कॉल दिलाय पण हितेशकडून कोणत्या प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद नाही. फक्त 2 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला बाकी आहे. 5 बॉल 7. 74 धावांचा पाठलाग आहे. लास्ट बॉलवरती बघूयात किती धावा खर्च केल्या जातात अमोलकडून. मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन मिड विकेटमध्ये ठेवण्यात आले. हो, शेवटच्या क्षणाला कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडूला पाठवलं. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, तो पण येतोय. त्या अगोदर एकच धाव आली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना 8 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात जसप्रीत 11 घासकोपरी. थँक्यू डीजे. अरे चला लवकर, एवढा वेळ नाही आहे.
लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. जास्त वेळ घेऊ नका, कारण ओव्हर संपल्यानंतर खूप सारा वेळ निघून गेलाय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा एका गाड्याच्या पतनानंतर. नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत धीरज. प्रताप ट्रान्सपोर्ट या संघाकडून धीरजच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 73चं लक्ष आहे आणि या 73चा पाठलाग करण्यासाठी धीरज कशा दाटण्याची बॉलिंग करता, बचाव करण्यासाठी कशा प्रकारची गोलंदाजी करतात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केले नो बॉलने. अतिरिक्त स्वरूपाची धाव येईल आणि नो बॉल आला म्हटल्यानंतर पुढच्या चेंडूवरती फ्री हिट सुद्धा येणार आहे. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित स्पर्धा म्हणजेच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आपण बघतात. अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत. अनेक आमचे पुरस्कर्ते स्पॉन्सर्स त्यांनी या स्पर्धेला मोठं करण्यासाठी पुढाकार घेतलाय. लोअर फुलटॉसमध्ये चेंडू बॅटवरती घेतला गेला. प्रॉपर कनेक्शन नाही, पण एक धाव मात्र नक्की मिळेल. चांगली रनिंग बघायला मिळाली. कुणाला नाही कुणाला तरी इथं चार्ज करावं लागणार आहे. एकाला सूत्र हातामध्ये घेत असताना मोठमोठे फटके दाखवावे लागणार आहेत. जोपर्यंत ते मोठे फटके येत नाही तोपर्यंत यशमीत 11 घासकोपरी संघ या मॅचमध्ये परत आलाय असं म्हणता नाही येणार. थोडेसे लवकर खेळले. चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उशिरानं यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. बॅट आणि बॉलमधला अंतर जर बघाल तर खूप जास्त होतं. कधी बॅट फिरली, चेंडू कधी गेला, म्हणजे जी लेंथ आहे ती परखत असताना किंवा त्याला जज करत असताना फलंदाजाला अडचण येतात. खास करून यशमी 11 घासकोपरी संघासाठी मागील मॅचमध्ये खेळत असताना सुद्धा अशाच प्रकारची चाच पडत बॅटिंग होत होती आणि त्यामुळे या सामन्यामध्ये ती सेम कंडिशन बॅटिंग युनिटची बघायला मिळते. पुलालेंथ यावेळेला पुढे ठेवलेला चेंडू नाही खेळता आलाय. बॅट आणि बॉलचा तितका खासा संपर्क नाही. लेग बायचर पण एक धाव धापलकामध्ये ऍड होते. 11 वरती धावफलक जाऊन पोहोचले. दुसऱ्या इनिंगचा खेळ आहे. पहिल्या इनिंगमध्ये ज्या वेगानं धावा बनतात किंवा पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीनं डॉमिनेट केलं जातं, डॉमिनेटिंग इनिंग्स खेळल्या जातात, कोण ना कोणता तरी खेळाडू पुढे येतोय, धावांना बढावा देतोय. दुसऱ्या इनिंगमध्ये हे खूप कमी बघायला मिळालं. दुर्लभ झाल्यात या साऱ्या बाबी. चेंडू उंचावेत, यष्टिरक्षक चेंडू खाली आला, पण तो जोपर्यंत चेंडूला गॅदर करेल किंवा झेलजीतचा प्रयत्न करेल यावेळेला रनआउटची संधी. चेंडूची फेकी पुन्हा झाली. 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. खूप वेळानंतर डगाउटमधून आवाज आलाय कशा पद्धतीने खेळायचं याच्यासाठी. 13 वरती 1, 4 चेंडूचा खेळ झाला. चांगलं षटक धीरजचं. आतापर्यंत 4 धावा त्यानं खर्च केल्यात. 2 चेंडू, येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका, 2 नाही एखादा मोठा फटका. मी एखादा मोठा फटका यासाठी म्हणतोय, पहिला 1 आल्यानंतर दुसऱ्याची शक्यता आपोआप निर्माण होते किंवा आत्मविश्वास वाढल्याने तो फटका येण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात. बघूयात काय घडतं या पुढील चेंडूवरती. हो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंच वळत असताना सांगतात नो बॉल. फलंदाजाच्या बॅटला बॉल जास्त प्रॉपर कनेक्ट होत नाही आहेत, पण गोलंदाज सुद्धा ऐकायला तयार नाही आहेत. त्यांचा सुद्धा वाईट नोचा पाडा चालू आहे. म्हटल्यानंतर हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला दिसणार आहे. धीरज यावेळेला पावलं चुकलेत. एकाच षटकामध्ये मगाशी 4 वेळा 1 ओव्हर थांबली होती मंथनचं. एकदा बॅटिंगमुळे आणि 3 वेळा स्वतःच्या रनअप थांबवत असताना. आणि त्याच्यामध्ये रिव्ह्यू सुद्धा आले होते. म्हणजे सर्वात मोठं ओव्हर षटक कोणतं असेल या स्पर्धेतलं तर ते मंथन वैतीचं. ओ एज बॅटची कडा, चेंडू निघून गेला मागे. दोघांच्या मधून यावेळेला नाही संधी मिळाली. अडवण्याचा प्रयत्न झाला. चांगली फिल्डिंग. बघा भेटेल चेंडू की नाही, ज्यापेक्षा चेंडूच्या मागे धावत राहिले, अडवण्याचा प्रयत्न केला. अखेरकार प्रयत्नार्थी परमेश्वर त्या पद्धतीने त्या चेंडूला अडवलं गेलं. 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलं 16 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा विनंती आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला, बॉलिंग चेंज करत असताना जास्त टीम मिटिंग घेऊ नका. मोजकच बोला, 1-2 निर्णय घ्या आणि मॅचला
लगेच चालू करायचंय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर 16 for 1. ओ शफलून खेळण्याचा प्रयत्न, उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडूला अपरकट करण्याचा प्रयत्न, स्लाइस करण्याचा प्रयत्न. वाईडची सांगता होतीये. आता वाईडची सांगता झाल्यानंतर चेंडू कुठे चालला? पार. सेव्हन्टीन फॉर 1. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. प्रत्येक बॉल गणित चर्चा गोलंदाजाशी केली जाते. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. फुला लेन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. सिंगल दाब आली आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचा खेळ संपला. 18 वरती 1. टीम यशमीत 11 घासकोपरी. चला सुरुवात करायची षटकाला. तिसऱ्या षटकाची सुरुवात. 24 चेंडू आणि 55 धाब्यांची गरज. सामना अजूनही ऑन आहे दोन्ही संघांसाठी. बॅटिंग करणारी टीम जरी 18 धावा बनल्या असल्या तरी सुद्धा इथून जर का धावांची सरासरी वाढवली तर 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 या मॅचला टर्न मिळू शकतो. रनआउटची संधी पण ती नाही त्यांना कन्वर्ट करता आली. विकेटमध्ये वाईट +1 2 धावा मिळत आहेत. अखेरकार 20 धावा धावफलकात लगावल्या गेल्या. 2 फलंदाज सेट आहेत. त्याच्यामध्ये हितेशच्या बॅटमधून आल्या 13 धावा. पंकजला एकही धाव काढता आलेली नाहीये. पण ही ती वेळ आहे. इथून तुम्हाला काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. तुमच्या संघाची पॉईंट्स टेबलमधली स्थिती काय आहे, तुम्ही कोणत्या नंबरवरती खेळताय किंवा कोणत्या नंबरवरती आता येऊन थांबलेले आहात, तिथून कोणत्या नंबरवरती यायचं आहे त्याच्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेची. शेवटची घटिका आहे. बाहेर निघणारा चेंडू. पंच पुन्हा एकदा वळतायत आणि त्यांनी सांगितलं इट्स अ वाईड. अतिरिक्त स्वरूपाच्या धावा या फिल्डिंग करणाऱ्या प्रताप ट्रान्सपोर्ट्स या संघासाठी अडचणीचं कारण बनतात. संकटात नेताना दिसतात. कारण असेच जर का वाईड नो येत राहिले तर तो आस्किंग रन रेट ती सरासरी कमी होताना दिसेल. आडव्या बॅटने कळले चेंडूला. चेंडू फ्लॅट निघून गेला मिड विकेटच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग. चेंडूला गॅदर केलं, फेकी केली. तोपर्यंत एकच धाव. एकापेक्षा जास्त काही नाही. फिल्डर्स आपापल्या परीने चांगला एफर्ट टाकताना दिसतात. जी गरज आहे प्रताप ट्रान्सपोर्टची. दोन्ही संघ विजयाच्या शोधात आहेत. कारण दोघांना मला वाटतं एक पराभवाला सामोरं जावं लागले. ते 20 चेंडू 51 धावा. यावेळेला फुलटॉस. लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू बॅटवरती घेतला गेला. क्षेत्र ओहो उडालाय. होतं कधी कधी असं. पूर्ण तयारी करून सुद्धा काहीतरी मागे राहतं. त्यातली कहाणी आहे. क्षेत्ररक्षक पूर्णपणे तयार होता. चेंडू हातामध्ये येईल आणि मी थांबवेल, चौकार अडेल. पण बरोबर त्याच वेळेला चेंडूने दिशा बदलली, तिथून उसळी घेतली आणि सरळ सीमारेखा पार गेला. चौकार 4 धावा. पुन्हा एकदा यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. पंच पुन्हा वळतायत. पुन्हा नाही, पुन्हा 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 वारंवार हेच शब्द बोलावे लागतात. कारण वाईड आणि वाईड. वाईडची एक व्याख्या आहे, एक डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये वाईड बोलता बोलता डचा ट कधी होतं कळत नाही. ट म्हणजे काय? वाईट एकदा का झाला तर मात्र तुमचं होत्याचं नव्हतं. मग तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही फरक पडत नाही. पुन्हा एकदा बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती 22-46 इक्वेशन. समोर हितेश. वैयक्तिक 17 धावांवरती हितेश खेळतायत. ओ बॅटची वरची कडा आहे की नाही? येस.
फलंदाज बाद घोषित करतात आणि अखेरकार ज्यानं धावा बनवल्या त्या खोऱ्यानं तो फलंदाज हितेश मैदानाबाहेर जातोय. गॉन. दिलांची नागिन निघाली नागोबा झुलाया लागला दिलांची नागिन निघाली नागोबा झुलाया लागला दिलांची नागिन निघाली नागोबा अरे तिच्या मायला थोडीसे 27 वरती 2 आहेत. 3 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी. विकेट आले. विकेट महत्वाची हितेशची आणि आता हितेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज. विकेट आली आहे. दुसरी विकेट आणि दुसरी विकेट आल्यानंतर आता जबाबदारीचं ओझं हे पंकजवरती वाढले. पण पंकज ॲज अ ओपनर म्हणून आल्यानंतर सुद्धा त्यांच्या वाट्याला 2.3 षटकं झाल्यानंतर सुद्धा फक्त 3च बॉल खेळता आले. म्हणजे 12 चेंडू त्यांना फक्त बघायच्या भूमिकेमध्ये राहावं लागले. सामन्याला फक्त बघितलंय. विनीत पाटील स्ट्राईक वरती. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला टप्प्याचा वेट केला. वेट आहे तर वाट आहे. वेट केला. चेंडूला नाही समजू शकले. चेंडू मागे निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ओव्हरऑल या 16 चेंडूंमध्ये आतापर्यंत निर्धाव चेंडू किती आलेत याचा जर काउंट तुम्ही बघाल तर त्या काउंटचे पर्सेंटेज काहीसे 40 ते 50 आहेत. फटका बसला. बॅटची वरची कडा. स्टिकरच्या वरती चेंडू लागलाय. यष्टिरक्षक चेंडू खाली आलाय. त्यानं टिपला झेल. अखेरकार विनीत पाटील जसे आले तसे माघारी. फलंदाज बाद. नको बेकार वाटतं का? थँक्यू डीजे. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. जीत पाटील शपलून खेळण्याचा प्रयत्न. पंच पुन्हा एकदा वळतात. अजून एक वाईड येतोय. वाईड एवढे यायला लागलेत की फिल्डरना सुद्धा विचार पडलाय, अरे बाबा किती बॉल टाकले जातात. आतापर्यंत 9 बॉल टाकल्यात. 1 बॉल टाकायचा बाकी आहे. म्हणजे 3 षटकाचा खेळ दिसायला आहे. तसे तर 4 षटकांचे चेंडू हाताळले गेलेत. त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या कट चालाय चेंडू. षटक पंचांनी सांगितलं इट्स अ डॉट बॉल. ओव्हरचा खेळ संपला 3ऱ्या आणि 28 वरती धावफलक थांबलाय. 18 चेंडू आणि 45 धावा. थँक्यू डीजे. दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू आहे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना कशा प्रकारची गोलंदाजी झाली आहे एकदा आपण बघाल तर अमोल भगतचं पहिलं षटक, त्याच्यामध्ये त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट घेतली होती. धीरज वैतीने चांगला इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न केला. विकेट नाही आले पण 9 धावा त्यानं खर्च केल्या. मनीष गावडच्या हातामध्ये ज्या वेळेला षटक आलं त्यावेळेला त्यानं 10 धावा खर्च केल्या. 2 विकेट महत्वाचे टिपल्यात. म्हटल्यानंतर जीतच्या प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं बक्षीस जय मात्रेकडून.
जय म्हात्रे यांच्याकडून जीतच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस. बघा शांत चाललेल्या वातावरणाला आता कुठे ना कुठेतरी मला वाटतंय थोडासा उद्रेकाचं रूप, म्हणजे जीतला एनर्जी मिळण्यासाठी हे बक्षीस जय म्हात्रेने लगावलंय. बघूयात कितपत त्याचा ते फायदा उचलतात. तुर्तास स्ट्राईक एंडवरती पंकज आहेत, ज्यानं 3 चेंडू फेस केले त्याने 1 धाव घेतली आहे. 2 विकेट आणि 1 विकेट मधल्या षटकामध्ये 9 धावा. या स्टॅट्सला, बॉलिंग स्टॅट्सला बघता एकच चित्र दिसतंय, ते म्हणजे फलंदाजाला फटका मारण्यासाठी आलेल्या अडचणी अपील जरूर केली गेली, परंतु चेंडूला जोपर्यंत थ्रो केला जाईल 1 धाव मात्र सहज कंप्लीट केली गेली. सिंगल आली आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला बॉलिंग करता त्यावेळेला तिन्ही गोलंदाजाचा जो काही पवित्र राहिला त्या पवित्राला नाही समजू शकलेत आणि आता त्याने टाकलेले चेंडू तुमच्या कदाचित पल्ल्यामध्ये नाही आल्यात, तुमच्यापासून लांब राहिलेत. काय बॅटिंग ऑर्डरमध्ये केलेला बदल अंगलट आलाय की फलंदाजांच्या त्या मोठ्या फटक्यांना आलेलं अपयश आतापर्यंत यशमित इलेव्हनला महागडे ठरतंय. 17 चेंडू 44 धावांची गरज. हो, पायावरचा चेंडू यावेळेला अपीलमध्ये उत्साह खूप आहे, पण पंच तटस्थ आहेत आणि अमोल भगत यांच्या अपीलमधला उत्साह इतका मोठा आहे. पंचाने लेग बाईटचा इशारा दिलाय. लेग बाईटच्या रूपाने 1 धाव धापलकामध्ये ऍड होताना दिसेल. होतं कधी कधी असं, आपल्याला वाटतं पण समोरच्याला नाही वाटत. आता आपल्याला आणि समोरच्याला म्हणण्यापेक्षा पंचांना जे वाटतं तेच खरं. मग तुम्ही कितीही काही बोला. 30 वरती 3.2 चेंडूचा खेळ झाला. 16 चेंडू 43 धावांची गरज. पुन्हा एकदा अमोल भगत तयार, त्याच्या समोर पंकज. फुल ऑन लेन, पुन्हा एकदा वेगाने बीट करण्याचा प्रयत्न. बघा कोणत्याही प्रकारे हातामध्ये ताकद नसल्यासारखं किंवा ज्या वेळेला चेंडू येतोय त्यावेळेला तो चेंडू दिसलाच नाही अशा प्रकारची काहीशी स्थिती फलंदाजी बॅटिंग करत असताना. एकतीस वरती 3 आहेत. पुन्हा एकदा अमोल भगत तयार होतील. अमोल भगतने पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केलेत. अमोलचा वेग, त्याचबरोबर गतीवरती स्वार होत असताना त्याचं लेंथ मधला कंट्रोल किंवा लाईन मधला कंट्रोल तो खूप चांगला राहिलाय आणि त्यामुळे त्याला हवं तसं यश सुद्धा मिळतंय. शरीराची डायरेक्शन बदललेली होती लवकर आणि त्यानंतर बघा अमोलच्या हातून सुद्धा चेंडू निसटलाय. देव तयार त्याला कोण मारी. नशिबाची इतकी मोठी साथ खिशामध्ये घेऊन फिरतायत की रनआउट होता होता वाचलेत. जीत आणि आता पंकज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. 14 चेंडू 41 धावा. हळूहळू सामना अवघड बनत चाललाय. 6 षटकामध्ये 73 धावा तितक्या मोठ्या नाहीयेत. ज्या वेळेला तुम्ही 50 यार्डच्या आसपासची बाउंड्री तिथे तुम्ही रजनी क्रिकेट खेळताय. पहिल्या दिवसामध्ये धावा खोऱ्यानं बनल्या, 60-70 धावा अशाच सहज दिसत होत्या आणि आता तुम्हाला ज्या वेळेला क्वालिफाईंग रेसच्या जवळ येऊन थांबायचं त्यावेळेला 73 धावा तुम्हाला जर का अशा पद्धतीने अवघड वाटल्या तर इथून पुढचा प्रवास कसा होईल. मागील सामन्यामधला निगेटिव्ह देहबोलीचा तो इम्पॅक्ट त्या सामन्यावरती पडलाय. जडमधला चेंडू, वेगवान चेंडू होता, अपील पण डॉट बॉल. काही असे गोलंदाज आहेत त्या गोलंदाजावरती या स्पर्धेमध्ये उत्तर काही फलंदाजांना मिळालेलं नाहीये. मग त्यामधला अमोल भगत आहे, त्यामधलाच मंथन आहे, त्यामधलाच रोहित आहे, अशा अनेक, त्यामधला हरी आहे, सौरभ आहे, हे सारे गोलंदाज. मग त्या गोलंदाजावरती तुम्हाला धावा बनवण्यासाठी आलेल्या अडचणी एक मोठा चॅलेंज क्रिएट करतायत. हा लर्निंग आहे. हे जे लर्निंग आहे ते तुम्हाला इथंच नाही, इथून पुढच्या क्रिकेटसाठी सुद्धा आहे. या गोलंदाजावरती सोल्युशन काय काढायची याच्यावरती जर का प्रॅक्टिस झाली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही चांगल्या रीतीचं क्रिकेट खेळू शकता. तुर्तास अमोल भगत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय वाईड इशलॉंगाच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती, तोपर्यंत एकच ना मोठा फटका येत आहे. त्यामुळे आम्ही निराश आहे आणि निराश असताना जिथं 2 आहेत तिथे पण एकच घ्यायचंय. कळायला मार्ग नाहीये नक्की मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. षटक क्रमांक 4 संपलं. 33 वरती 3, 12 चेंडू आणि 40 धावांची गरज.
ആടിൻ നന്മകനെ പൊന്മകനെ മുത്തായവനെ എങ്ങും സൂര്യനും ചന്ദ്രനും നയവനെ കാലം വന്ന് വച്ച രക്ഷകനെ സംഹാരകനെ ഞങ്ങൾ കണ്ണനായി വന്നവനെ ഭയമേ മാറിപ്പോയി അണ്ണൻ വന്ന വിട്ടുന്നില്ല ഇരുട്ടിൽ സിറ്റി വാഴും രാജാവുക്ക് എല്ലാരും சொல்ல ഇവനെ കൊള്ളുവാന എന്നും ജനത്തിരക്കെ കാലം നടിച്ചു വച്ച സ്വർഗ്ഗം പോലും മണ്ടപ്പേര് എല്ലും थँक यू. 4 षटकामध्ये झालेला जो काही गोंधळ आहे बॅटिंगमध्ये बॉलिंगमध्ये कशा प्रकारचा खेळ झालाय त्याला आता विसरून येणाऱ्या 12 चेंडूंमधला खेळ करावा लागणार आहे. सर्वात मोठी जबाबदारी पंकजवरती, ज्याने 7 चेंडू खेळल्यात. शॉर्ट फॉर्मॅटमध्ये 7 चेंडू खेळून 3 धावा म्हणजे खूप मोठं अपयश आहे. तुम्ही ओपनर म्हणून आलेला आहात, तुमच्यावरती खूप मोठी मदार होती, खूप मोठा विश्वास होता. आता पंकजला या साऱ्या बाबींना आपली ताकद बनवावी लागणार आहे. दुनियेने बघताना जरी माझे 7 बॉल बघितले असले आणि त्याच्यावरती मी 3 धावा बनवल्या असल्या तरी सुद्धा येणाऱ्या 7 मध्ये किंवा येणाऱ्या 12 मध्ये या 3च्या जागी 30 दिसतील. अशा अप्रोचने जर का बॅटिंग केली तर हा सामना पुन्हा एकदा यशमित इलेव्हनच्या बाजूने झुकू शकतो. गोलंदाज तिथिक्ष थोडे उशिराने आलेत. 4 षटकं त्यांना वाट बघावी लागली त्यांचं षटक घेण्यासाठी, पण त्याच्या समोर असणारा पंकज हा मात्र वाट बघू नये. कारण जे स्पेल निघून जायचे होते गेले. 2चा अमोलचा स्पेल निघून गेला, मनीचं षटक निघून गेलं आणि आता बॉलिंग मार्क वरती तिथिक्ष त्याच्या समोर हल्ला करायचा आहे. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या जवळ बाहेर, यस बाहेर. पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते आणि अखेरकार पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय. खूप वेळापासून मनोमन इच्छा होती की वाईट देतोय, रिव्ह्यू घेऊ का नको घेऊ का. शेवटी घेतलाय. बघूया चेंडू कुठे गेला. तिसरे पंच या आपण. इट्स वाईड. उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर वाईड लाईन वरून आतमध्ये आला. आता तो वरून आला की कुठून गेला पंचांनी पाहिल्यानंतर तो वाईड दिलाय, म्हटल्यानंतर वाईड आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स खूप चांगली भूमिका त्यांची सुद्धा राहिली आहे या स्पर्धेला मोठं करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी पहिल्या दिवसापासून. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न पण चेंडू पूल झालाय, लांबच लांब गेलाय. आतापर्यंत थांबल्याचा काहीतरी फायदा झालाय. आलाय षटकार पंकजच्या बॅटमधून 6 धावा. चमचम करता है ये नशीला बदन करना चाहे हर कोई मुझसे थँक्यू. पंकजचा हा फटका बघून एकच वाटलं की आतापर्यंत पंकजने वाट बघितली आहे. वेटिंग वरती होता, कोण येतोय, कधी तिथिक्ष कधी येतोय, किंवा हा कधी येतोय, किंवा तो कधी येतोय, किंवा शॉर्ट बॉल कधी येतोय आणि स्लॉग वरनं कधी सुरुवात होतीये. इक्वेशन बदलली आहे. 11:33. पहिल्या चेंडूवरती षटकार. वाईड बॉल नंतर खूप मोठी ताकद देऊन गेलाय. मोमेंटमला शिफ्ट करताना दिसतोय. आणि काल परवा आपण असे सामने बघितलेत जे तिसऱ्या फेज मध्ये बदललेत. तिसऱ्या फेज मध्ये म्हणजे कशा, त्या 6 षटकातल्या 3 फेज, पहिल्या 2, मधल्या 2, शेवटच्या 2, शेवटच्या 2 फेज मध्ये बदललेले सामने बघितले. अजूनही आदित्यचा खेळ आपल्या सर्वांना आठवतोय. दुसऱ्या म्हणजे मधल्या फेज मध्ये त्याने बदलला आणि शेवटच्याला आपल्या बाजूने झुकवला. 5 विकेट गेल्या होत्या त्यावेळेची ती कहाणी होती. आता सुद्धा तीच कहाणी आहे. 3 विकेट म्हणजे 7 विकेट हातामध्ये आहेत. बोला तयार. पुन्हा एकदा पंकज समोर. तिथिक्ष अलॉंग दी कार्पेट खेळले. चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न, पायानं चेंडूला अडवलं. रनआउटची संधी मिस, पण एक धाव कंप्लीट. ती सकारात्मक देहबोली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाची दिसली आहे, पंकजची दिसली आहे. खूप वेळानंतर त्याच्या मुखातून आवाज आलाय तो आक्रोशाचा, त्या निराशेचा. आणि ते नैराश्य स्ट्राईक रोटेट झाल्याचं सुद्धा आहे. जीत पाटील बक्षीस आहे जय मात्रेकडून 100 रुपयाचं प्रत्येक षटकाराला. बघूयात त्याची कमाई होते का. उशिराने खेळलेत. चेंडू निघून गेला आणि डॉट बॉल आला. आता पंकजने या सामन्याला कलाटणी देण्यासाठी सूत्र हातामध्ये घेतलं जात असताना अशा प्रकारचा डॉट येणं म्हणजेच प्लॅनिंग वरती कुठे ना कुठेतरी डाग लागण्यासारखं आहे. 9-32 इक्वेशन. तिथिक्ष पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार. 41 वरती 3 आहेत. शॉर्ट बॉल
जीतने षटकार लगावला तर पंकज DX यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. टोटल 600 झाले. आता जर का जितने अजून वेळ वाढव केली तर हे 600चे 6000 सुद्धा होतील. पुन्हा एकदा बॉला तयार. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द काटपेट चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगली फिल्डिंग, फेकी सुद्धा चांगली. फ्लॅट थ्रो, सिंगल आलाय. धावपल किती दाबा 43. येणाऱ्या 2 चेंडूवरती एकाद मोठा फटका. बघा जीतसाठी बक्षीस पंकज DX यांच्याकडून जर का हो यावेळचा बॉल किती मोठी संधी आली ती चालून. नो बॉल तर आहेच आहे, पण हा बॉल जर का विकेट किपर कडून सुटला असता तर या 5 धावा न परवडण्यासारख्या मिळाल्या असत्या. आता तर एकच मिळाली आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट मिळतोय. 8 मध्ये 29. येणाऱ्या 2 चेंडूवरती मोठा फटका येणं ही गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. यशमीत 11 घासकोपरी संघाची. जीतने लगातार 2 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. जीत जेवढा वेळ खेळपट्टीवरती आहे तेवढा पैशांचा ग्राफ वाढणार आहे. पण पंकजच्या मनात काय आहे? कोणी कोणालाही बक्षीस लावो, मला इथं षटकार मारायचे आहेत, मला ही मॅच जिंकवायची. यशमीत 11 घासकोपरी संघाला जिंकवून द्यायचंय. पंकज DX यांच्याकडून ते बक्षीस आहे. ओ यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू मागे निघून गेलाय. कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाही. आता सामना थोडासा चुकता झालाय टीम प्रताप ट्रान्सपोर्ट्स या संघाच्या बाजूने. आणि सुरुवातीला आलेले जे डॉट बॉल आहेत ते थोडेसे अंगलट आलेत. म्हणूनच आपण कोणतंही काम करत असताना आपण कुठे कुठे चुका करतोय, किती छोट्या किंवा किती मोठ्या, त्याचा विचार एकदा करावा. जाऊ दे म्हणण्यात जर का तुम्ही वेळ घालवाल तर कधी कधी तुम्हाला सुद्धा बाहेर जावं लागेल. रणजित पूर्णपणे आता लुक बदलून आलेत. फुलटॉस बॉल, यावेळेला फटका बसला पण क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. तो दूरवरती नाही, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, त्याने टिपला झेल. संपला पंकजचा खेळ. फलंदाज बाद. विकेटचं पतन. चौथा हादरा, चौथा धक्का. यशमी तिलन घासकोपरी संघाला गॉन. थँक्यू. 6-29. 6 बॉल रिमेनिंग अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. 44 वरती 4. किती मोठा अभाव चौकारांचा, किती मोठा अभाव षटकारांचा. तुमचा चौकारांचा षटकारांचा डबल ट्रिपलचा जो अभाव आहे तो या मॅच वरती खूप मोठा प्रभाव टाकून गेलाय. आणि हा जो प्रभाव आहे तो तुम्हाला आता न सहन होण्यासारखा आहे. नवीन गोलंदाज बळीराम बॉलिंग मार्क वरती आलेत. मिस्टर बॉली यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेला. आणि समोर कोण आहे? जीत पाटील, ज्यांच्यासाठी बक्षीस लगावलं गेलंय. 100 रुपये जीत जय म्हात्रेकडून. पंकज DX यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकाराला 1000 रुपये. 6-29. ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून गेला. अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. एका धावेने काही फरक पडणार आहे का? आता 28 ची गरज आहे म्हटल्यानंतर 5 षटकार, नाहीतर 4 षटकार 1 चौकार. आतापर्यंत मागील 3 रचनेमध्ये 3 रात्रीमध्ये असा काही पराक्रम घडलेला नाहीये, पण इथे घडू शकतो. जास्त शफल झाले. चेंडू गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये, आलाय डॉट. आता औपचारिकता बाकी. बळीरामला आता इथून गोलंदाजी करत असताना एक असा सॉफ्ट कॉर्नर मिळालाय की बाबा इथून जरी सगळे चेंडूवरती षटकार आला तरी सुद्धा मॅच जिंकणं अवघड आहे.
वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, हात मध्ये टाकलाय, भंबेरी उडालेली असणार आहे, कारण समोरच्या दिशेने वेगवान येणारा फटका. एक धाव मात्र धावून कंप्लीट. आता एकमेकाला स्ट्राईक देत असताना मॅचला एन्जॉय करण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 चेंडू 27 धावांची गरज. वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा आपण बघत आहात. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग चा थरार नाईट 3, तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमधील चालू असलेला चौथा सामना. यानंतर या रजनीतला शेवटचा आणि अंतिम सामना आपल्या भेटीला येणार आहे. जरीमरी डोलीव आणि जांतराजा हरडी या दोन संघादरम्यान. एक अशी स्पर्धा जी वैतरणाच्या ग्रामीण क्रिकेटला वेगळी दिशा देणारी असणार आहे. विविध कौशल्यांची देवाणघेवाण, विविध विचारांची देवाणघेवाण आणि खेळाडूमध्ये असलेलं कौशल्य हे जागतिक पटलावरती या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न. यावेळेला शेवटच्या चेंडूवरती त्रिफळा जीत, फलंदाज जीत पाटील बाद. सामना संपला, सामना जिंकला टीम प्रताप ट्रान्सपोर्ट्स 92-82 या संघानं आणि पराभवाच्या छायामध्ये यशमीत 11 गाजकोपरी 26 धावाने हा सामना जिंकलाय प्रताप ट्रान्सपोर्ट्स 92-82 या संघानं. खूप खूप अभिनंदन. सामनावीराचा मानकरी ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये धावा बनल्या नव्हत्या त्यावेळेला बनवण्यासाठी अपेक्षित गरजेची खेळी केली असा फलंदाज मिस्टर दीपक बुरकुंड ठरतोय या सामन्याचा सामनावीर. चला हस्तांदोलन करा. यशमीत 11 गाजकोपरी. यानंतर होणारा सामना त्या मॅचला सुद्धा सुरुवात होईल. चला दोन्ही संघ मैदानात दाखल व्हा. आई जरीमरी कृपा डोलीव, विपक्ष जांतराजा खार्डी. दीपक यांच्या षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस होतं ते सुद्धा दिलं जाणार आहे.